नमस्कार, आपण पाहता युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी अंबरनाथच नाही. राज्यात महिलांवर वाढत असलेले अत्याचार पाहता सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची नव्हे तर त्यांची सुरक्षा करण्याची गरज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. उरण येथे घडलेली घटना दुर्दैवी होती आणि त्यापूर्वी शिरपाट येथे घडलेली घटना या दुर्दैवी असून सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने अंबरनाथमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. वंचित हो रही है देश की नारी, फांसी की शिक्षा। वंचित हो रही है देश की नारी, पाषाणयुगाच्या आरोपींना फाशीची शिक्षा, पाषाणयुगाच्या आरोपींना फाशीची शिक्षा। की नारी वंचित हो रही है देश की नारी, उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेले, ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाटाच्या मंदिरावर एक हत्या झाली. म्हणजे वारंवार या हत्यांचा सूत्र चालूच आहे. मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला का तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि 1500 रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही. मी तर असं म्हणन काही 1500 पेक्षा त्यांचा जीव वाचवा हो. महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगलं राहील ते. नाहीतर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील, अत्याचार होत राहील आणि तुमचे 1500 रुपये घेऊन काय करणार आहेत. त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे की महिलांना कुठेतरी तिथं त्यांना सुरक्षा द्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा, तरच हे काहीतरी होईल. नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील.